नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नवीन यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली असून या कार्यकारिणी महाराष्ट्रातील 4 जणांना स्थान मिळालेलं आहे. त्यात विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मंत्री पियुष गोयल यांच्याकडं कोषाध्यक्षपद गेलं आहे. माजी राज्यमंत्री राहिलेल्या भारती पवार यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे आणि चौथे जे आहेत त्यांना कार्यकारिणीवर घेण्यात आले आहे. तर या भाजप पक्ष महाराष्ट्रात तसा जास्त रुजलेला नव्हता. महाराष्ट्र हे काँग्रेस, सिकाप अशा पक्षांचा प्रभाव महाराष्ट्रावर होता. त्यात मग शिवसेना उभी राहिली आणि शिवसेनेनं महाराष्ट्रातील मराठी बांधवांचा मुद्दा हाती घेतला आणि त्यामुळं त्यांचंही मग विचार, त्यांची पाठीराखे महाराष्ट्रात वाढू लागलेले होते. आणि भाजपचं आत्ताचं जे चिन्ह कमळ आहे ते कमळाचं झाड हळूहळू सुकत होतं. परंतु हे कमळ किंवा भाजप पक्ष खऱ्या अर्थानं राज्यात नावारूपास आणण्यासाठी ज्या काही मोजक्या लोकांचं योगदान राहिलं आहे त्यातलं सर्वात महत्त्वाचं योगदान हे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं होतं, हे नाकारता येणार नाही. आणि त्यांच्यामुळं आणि त्यांचे मेहुणे असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रमोद महाजन आणि राष्ट्रीय नेते अटल बिहारी लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळं शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि ती युती तब्बल 25 वर्ष कायम टिकून राहिली होती. त्यावेळेस ही युतीत कुरबुरी होत नव्हत्या असं नाही, पण ते झाल्या की लगेच गोपीनाथराव, प्रमोदराव, लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेबांचं संवाद होत आणि ते जी काही भांडणतंटे होत ते मिटले जात होते. युतीचं 1994च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता पण आली आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्या काळात गोपीनाथराव मुंडे हे युतीतील दुसरा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे राज्यातले प्रमुख नेते असल्यामुळे ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे गृहखातं पण होतं. तर असं गोपीनाथरावांनी नेहमी पक्ष संघटना याकडं सतत लक्ष दिलं. पक्षाला अगदी तळागाळात रुजवण्याचं काम त्यांनी केलं होतं. नंतर मग त्यांचं ते विधानसभेत जवळपास 4-5 वेळेस विजयी झाले आणि ते मग बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. 2009च्या त्या निवडणुकीत ते विजयी झाले आणि 5 वर्ष त्यांनी लोकसभेचं कामकाजात अगदी हिरिरीनं भाग घेतला होता. दरम्यानच्या काळात त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत काड्या करणाऱ्यांची संख्या पण वाढली होती आणि त्यामुळंच मग स्वाभिमानी आणि कार्यकर्त्यात लोकप्रिय असणाऱ्या नेता, त्यामुळं त्याचं काहीतरी बिथरलं पण असं ते हयात असताना त्याबाबत कोणी त्याची वाच्यता केली नाही. मात्र परवा राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय राज्यमंत्री
राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथराव मुंडे हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. त्यांच्या मंत्रिपदाबाबत पण चर्चा झाली होती. पक्षाच्या काँग्रेसच्या त्यावेळेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि सर्व सोनिया गांधी यांनी याला मान्यता दिली होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा विरोध होता असं एक वक्तव्य केलं आहे. आणि साहजिकच एखादा माणूस गेल्यानंतर त्याच्या हयातीत काय घडलं त्याचं परत उकंडा म्हणजे त्याचं एक असं उकरून काढून काय मिळणार आहे पृथ्वीराज बाबांना आणि त्यावर आता चर्चा करणाऱ्या लोकांनाच ते ठाऊक. मात्र बाबांनी ते परवा हे सांगितलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यावर चर्चा सुरू झाल्या. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आणि विद्यमान राज्यातील मंत्री पंकजा मुंडे यांनी माझे वडील कमळातच जन्मले आणि कमळातच त्यांचा अंत झाला असं उत्तर पृथ्वीराज चव्हाण यांना दिलं असून उगीच काहीतरी उकरून काढण्यात अर्थ नाही असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तर माजी खासदार शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मी आणि गोपीनाथराव 2009ला खासदार म्हणून लोकसभेवरून निवडून गेलो होतो. माझं आणि त्यांचं सारखं भेटीगाठी होत, चर्चा होत. ते तसे मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे आमची मैत्रीही होती. पण ते ज्यावेळेस माझा आणि त्यांचा संपर्क होईल त्यावेळेस गोपीनाथरावच्या मनात काहीतरी चलबिचल चालू आहे असं मला जाणवत होतं असं त्यांनी आत्ता स्पष्ट केलं आहे. तर आमचे एक पत्रकार मित्र जे दिव्य मराठीचे नवी दिल्ली येथील प्रतिनिधी म्हणून त्या काही काम करत होते, त्यांनी परवा एक फेसबुक पोस्ट टाकली आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी एका अनेक्सच्या ह्याच्यात त्यांची मुलाखत घेत असताना त्यांच्या मनात कसलं काही काहूर उठलेलं होतं ते समजू शकलो नाही असं स्पष्ट करत आमची मुलाखत सुरू असताना एक गृहस्थ येऊन त्या कॅबिनमध्ये आला आणि तो माझ्या मागे बसला असं त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. आणि कदाचित त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे यांची बंडखोरीची तयारी तर ते करत नव्हते ना असाही त्यांनी शंका त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केलेली आहे. एकंदरीत आपल्या कबाड कष्टामुळं एखादं संस्था एखादा पक्ष राज्यात मोठा झाला आहे आणि ते एवढं असूनही आपल्या बाबतीत काहीतरी आपल्या पाठीमागं कारस्थानं सुरू आहे हे ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस कोणीही असो त्याच्या मनात चलबिचल सुरू होते आणि काहीतरी वेगळं करण्याचे तो ठरवत असतो असं स्पष्ट दिसतं. आणि त्यामुळंच जे काही पृथ्वीराज बाबा बोलले असतील किंवा राजू शेट्टी त्यांना पुष्टी देत असतील किंवा गिरीश पंढरीनाथ हे आमच्या पत्रकार मित्रांची पोस्ट असेल यावरून काहीतरी गोपीनाथरावच्या डोक्यात शिजत होतं हे मात्र नक्की. परंतु 2014ला का नवी दिल्ली येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात गोपीनाथराव मुंडे यांचं निधन झालं. आता त्यांचं निधन होऊन एक तप झालं आहे आणि मग ते हयात असतानाच्या गोष्टीला आज उजागर करून काय फायदा हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळं एखाद्या दिवंगत झालेल्या नेत्यावर माणसावर तो हयात असताना काय झालं हे त्या माणसाचं निधन झाल्यावर ते उकरून काढणं ते उगाळत बसणं काय कामाचं असा सगळ्या सामान्य माणसाचं मत आहे. त्यामुळं गोपीनाथराव मुंडेंच्या हयातीत ते काय करणार होते हे म्हणणं आणि याच्यावर चर्चा करणं म्हणजे जर आत्याबाईला मिशा असतात
असत्या तर असंच आहे. महाराष्ट्रात आदिवासी आश्रमशाळाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचनंतर मागासवर्गीय शाळा पण बऱ्याच मोठ्या संख्येने सुरू झालेल्या असून आमचे मित्र ज्यांनी एकेकाळी कळंब विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती असे किशोर मगरे हे सध्या उपोषणाला बसले आहेत. ते कसबे तडवळे तालुका जिल्हा धाराशिव येथे मागासवर्गीय शाळा चालवतात आणि त्या शाळांना अनुदानच शासन देत नाही. देतंय ते तुटपुंज अनुदान देते. शाळेत विद्यार्थी असतात, त्या विद्यार्थ्यांना आम्ही कसं त्यांचं सांभाळ करायचं, त्यांना शिक्षण द्यायचं हा प्रश्न या संस्था चालकांसमोर आहे असं किशोर मगर यांचं म्हणणं असून वारंवार आम्ही या संदर्भात आंदोलन छेडलं आहे. पारथेट त्या काळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा संबंधित खात्याचे मंत्री यांच्याही अनेक वेळा भेटी घेतल्या आहेत. नेहमी आमचं तक्रारी, आमची काय मागण्या त्या ऐकून घेतल्या जातात. बघूयाचं त्या मागण्यावर अगदी योग्य असा विचार करू असं सांगितलं जातं, परंतु नंतर त्यावर काहीच होत नाही असं किशोर मगर यांचं म्हणणं आहे. आता हा थोडक्या नाही तर 200च्या आसपास मागासवर्गीय आश्रमशाळा किंवा शाळा महाराष्ट्रात सुरू असल्याचं किशोर मगरे सांगतात आणि या शाळांच्या जी भौतिक गरजा आहेत त्या कशा पूर्ण करायच्या हे शासनानं ठरवायला पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती मदत केली पाहिजे असं किशोर मगरे यांचं म्हणणं आहे. आता ते आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मागण्याकडं शासन किंवा जिल्हा प्रशासन कधी आणि कसं लक्ष देतं आहे याकडं सर्वांचंच लक्ष असेल हे मात्र खरं. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करून धन्यवाद.